हॅलो फूडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला तर मग तयार आहेत ना छानपैकी झणझणीत कॉर्न खाण्यासाठी. तर ही रेसिपी लवकरच आपण सुरुवात करूया. तर मी इथे कॉर्न घेतलेला आहे. कॉर्न खूप मोठा होता ॲक्च्युली. यासाठी तुम्ही जर थोडाफार कोवळा असलेला कॉर्न यूज केलात तर खूप बेस्ट आहे. किंवा याचे पीस करून देणारा घरी कोण असेल तर खूपच बेस्ट आहे. कारण कॉर्न जो आहे तो अशा पद्धतीचा जून आणि जाड असेल तर खायला खूप मज्जा येते. पण थोडं हे कॉर्न आहे ते कट करायला मला खूपच प्रॉब्लेम झाला ॲक्च्युली. खूप फेस करावं लागलं मला प्रॉब्लेम. अशा पद्धतीचे 2 पीस तर होऊन गेले इझिली, पण त्याच्यानंतर मला उभे स्लाइस करायचे होते. तर बराच प्रॉब्लेम फेस केल्याच्या नंतर फायनली मी कसं करून घेतलेले होते पीसेस. तुम्ही पाहू शकता. ॲक्च्युली जसे मला पाहिजे होते तसे पीस नाही करता आले. तर फ्रेंड्स, आपल्याला कॉर्नचे पीस जे आहेत ते थोडेफार ड्राय करून घ्यायचे आहेत आणि फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये. अगदी क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचे आहेत. तर मी 2-2, 3-3 असे सर्व फ्राय करून घेतले आणि नंतर पुन्हा एकदम हाय फ्लेमवरती मी सर्व डीप करून घेतले तेलामधून. डबल फ्राय केले, त्याच्यामुळे कॉर्न जे आहेत ते छान क्रिस्पी झालेले. आणि यानंतर आता आपल्याला मसाला बनवायचा आहे. त्यासाठी मी एका डब्यामध्ये सर्व क्रिस्पी कॉर्न जे होते ते घेतलेले आहेत आणि यामध्ये आता आपल्याला ड्राय मसाले टाकायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. यानंतर आपण इथे तिखट मसाला यूज करणार आहोत. तिखट पावडर मी ते काश्मीरी रेड चिली पावडर यूज केलेले आहे. त्यानंतर चाट मसाला यूज केलेला आहे आणि मसाला तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. यानंतर अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे जेणेकरून सर्व कॉर्नला जो आहे मसाला सर्वीकडे व्यवस्थित स्प्रेड होऊन जाईल. तर अशा पद्धतीने पाहू शकता मसाला जो आहे तो व्यवस्थित लागलेला आहे क्रिस्पी कॉर्नला. तुम्ही असे डायरेक्ट सुद्धा खाऊ शकता. किंवा नेक्स्ट आहे आपल्याला इथे मी शेजवान चटणी आणि त्याचबरोबर सॉस घेतलेला आहे आणि हे एक डीप तयार केलेला आहे. यामध्ये तुम्ही मेयोनीजसुद्धा टाकून तयार करू शकता. तर मी ते मेयोनीज घेतलेलं नाही आहे. थोडंसं स्पायसी पाहिजे होतं त्यामुळे मी फक्त इथे सॉस आणि शेजवान चटणीच घेतलेले आहे. तर हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपला डीप सॉस जो आहे तो रेडी आहे. तर फ्रेंड्स, अशाच पद्धतीने कॉर्नचे पीस करायचं जर सोडलं तर आपली रेसिपी आहे ती खूप इझी आणि लवकर होऊन जाते आणि छान बनते, खूप टेस्टी बनते. तर फ्रेंड्स, इथे कॉर्न रेडी आहे. तर त्यांना मी अशा पद्धतीने जो सॉस बनवलेला आहे तो ग्रेस करून घेणार आहे किंवा तुम्ही डायरेक्ट डीप करून खाल्लात तरीसुद्धा चालेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कमेंट्सचं खाली जे ऑप्शन आहे ते स्वाईप करा आणि तिथे हाईपचं ऑप्शन आहे तर तुम्ही हाईपसुद्धा करा. त्याच्यामुळे माझी व्हिडिओ जी आहे ती थोडंसं बूस्ट व्हायला हेल्प होईल. तर तुम्ही नक्की हाईप करायला सुद्धा विसरू नका. आणि आता कॉर्नचं सीझन चालू आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेनी सीझन चालू आहे तर खूप मस्त मजेदार टेस्टी रेसिपी आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करा आणि करून खाऊन कशी वाटली रेसिपी नक्कीच कळवा. थोडंसं फ्रेंड्स इथे मी लिंबू टाकणार आहे, कोथिंबीर टाकणार आहे आणि त्याचबरोबर ओरेगॅनो टाकणार आहे. ओरेगॅनो थोडंसं फ्लेवरसाठी मी टाकलेलं आहे, ऑप्शनल आहे. तुमच्याकडे नसेल, आवडत नसेल तर स्किप करू शकता. तर फ्रेंड्स, याच्यावरती लेमन ज्यूस, लिंबाचा रस टाकायला नक्कीच विसरू नका. खूप टेस्टी लागतं. बाय बाय, पुन्हा भेटूया.